तर आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांसाठी एक युनिक आणि सुंदर असं आसन किंवा मखर कसं बनवायचं हे आज पाहणार आहोत. आणि हे कार्डबोर्डपासून बनवलेला मखर आहे. तर हॅलो एव्हरीवन, वेलकम टू संजनाज आर्ट स्टुडिओ. स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यात आधी इथे हे फेदर ऊल घेतलेले आहेत आणि कोयरी शेपमध्ये काही कार्डबोर्डचे कटआउट्स इथे घ्यायचे आहेत अशा प्रकारे. आणि ग्लू अप्लाय करून हे जे फेदर ऊल आहे हे पूर्ण ह्या कटआउट्सवरती अशा प्रकारे या पॅटर्नमध्ये स्टिक करायचे आहेत. जसं की व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने त्याच प्रोसेसने हे स्टेप बाय स्टेप आपल्याला स्टिक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी बरेच इथे हे कटआउट्स रेडी केलेले आहेत. साधारण एक 10 ते 12 कटआउट्स इथे लागणार आहेत. आता त्यानंतर एक सर्क्युलर शेपमध्ये कार्डबोर्ड कट केलेला आहे आणि ह्याला सुद्धा या ऊलनी व्यवस्थित स्टिक करून एक पॅटर्न इथे अशा प्रकारे रेडी करायचा आहे. तर हे फेदर ऊल तुम्हाला तुमच्या कुठल्याही जवळपासच्या क्राफ्ट स्टोअरमध्ये इझिली मिळेल किंवा ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरतीही हे अवेलेबल आहेत. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही प्लीज चेक करा. आणि हे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने ग्लू व्यवस्थित अप्लाय करून आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप हे असे स्टिक करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हे ऊलपासून बनवलेले हे पॅटर्न कटआउट्स रेडी झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला जो रिक्वायर्ड शेप आहे पुढच्या प्रोसेससाठी तो घेतलेला आहे. आणि आता स्टेप बाय स्टेप बघायचं आहे आपल्याला ह्याची अरेंजमेंट. तर जो आपण हा सर्क्युलर कटआउट घेतला होता ज्याच्यावर हे ऊल स्टिक केलं आहे तो इथे सेंटरला अशा प्रकारे स्टिक करून घ्यायचं आहे. आणि हे कोयरी शेपचे जे कटआउट्स केले होते हे असे सर्क्युलर शेपमध्ये इथे अशा प्रकारे स्टिक करायचे. तर स्टिक करण्यासाठी तुम्ही कोणत्याही स्ट्रॉंग बॉन्ड ग्लू गनचा यूज करू शकता. तर अशा प्रोसेसने आपल्याला हे सगळे व्यवस्थित स्टिक करून घ्यायचे. आता जो सेंटर पोर्शन आहे तिथे एक डिझायनर पेपर अशा प्रकारे कट करून तो चिटकावून घ्यायचा आहे. आता पेपर स्टिक झाल्यानंतर काही गॅप्स इथे आहेत, तिथे मी हे अशी स्टोनलेस स्टिक करून घेते. तर अशा प्रकारे हा जो पोर्शन आहे कम्प्लिटली हा रेडी झालेला आहे. आता मी इथे काही छोटे छोटे आरसे किंवा मिरर्स हायलाईटसाठी इथे याच्यावरती स्टिक करत आहे. आता हा जो कलर कॉम्बिनेशन आहे आणि पुढची जो डेकोरेटिव्ह पोर्शन आहे कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड आहे. तुमच्या आवडीच्या कलरनुसार आणि डेकोरेटिव्ह वस्तूंनुसार तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता. तर अशा प्रकारे हा वरचा पोर्शन रेडी झाला आहे. आता खाली आसन किंवा बेस आपल्याला बनवायचं आहे. तर मी इथे एक बॉक्स घेतलेला आहे, त्याच्यामध्ये असे काही पेपरचे रोल्स टाकायचे आहेत जेणेकरून ते वेट घेईल. आणि आता इथे सुद्धा आपल्याला ह्या आसनला डेकोरेट करायचं आहे अशा पद्धतीने.
तर हा बेस रेडी झालेला आहे कम्प्लिटली. आता आपल्याला हे जॉईन करायचं आहे. तर ह्या प्रोसेसनी हे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आणि जॉईन करण्यासाठी सुद्धा तुम्ही इथे कुठल्या तरी स्ट्रॉंग बॉन्ड ग्लूचा यूज करा आणि सेलो टेप वगैरे वापरून व्यवस्थित ते स्टिक करून द्यायचे. इथे मी काही असे छोटे बॉक्सेस घेतलेले आहेत. तुम्ही सर्क्युलर शेपमध्ये किंवा अशा रेक्टँगल शेपमध्ये हे बॉक्सेस घेऊन हे आसन बनवू शकता. तर अशा प्रकारे आजचा आपला हा प्रोजेक्ट किंवा हा मखर पूर्णपणे रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर बघूया त्याचा हा फायनल लुक कसा दिसेल. तर अशा प्रकारे कार्डबोर्ड आणि फेदर वूलपासून बनवलेला हा गणपती बाप्पांसाठी डेकोरेशन किंवा मखर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढेच असा नवीन क्रिएटिव्ह आणि युनिक व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.